Hi student, this is S.P. Javalkar from Jnana Prakash Vidya Mandir, and we are learning the third chapter of English grammar. I am very happy that we could finish neither nor and not only but also. Today we are starting the new chapter, and this English grammar chapter will be useful for you from this age to till graduation or throughout your life. And students, today we are learning, every chapter is very easy. ज्ञान प्रकाश विद्या मंदिर मध्येच असं फेसबुक लाईव्ह करून दररोज तुम्हाला छान प्रकारचे ज्ञान आणि बापरे सर एकदा जे फेसबुक लाईव्ह केलेलं किती दिवस राहतं? 30 दिवस. 30 दिवसात तुम्ही माझ्या फेसबुक वर जाऊन कधी बघू शकता. पण आता इथं प्रत्यक्षात शिकवणं आणि नंतर घरी जाऊन फेसबुक लाईव्ह बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे. माझे जवळपास 5,000 फॉलोअर्स आहेत. तर आपण एक गोष्ट किंवा ज्याचं इंग्रजी व्याकरण चांगलं आणि ते फक्त ज्ञानप्रकाश विद्या मंदिर मध्येच होतं. आपल्याला आज रिमोटिव्ह शिकवायचे. जसं नायदर नॉट आणि नॉट ओनली बट ऑल्सो हे 10 मिनिटात मी शिकवलं, तसं रिमोटिव्ह सुद्धा फक्त 10 मिनिटात शिकवणार आहे. 10व्या मिनिटाला स्टॉप. आणि ज्यांना ऑनलाईन क्लास जॉईन करायचा 15 तारखेच्या आतमध्ये आमचे क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलचे मुलं सुद्धा ते जॉईन होणार आहेत. त्याची नोंदणी करायची, मोबाईल नंबर द्यायचे. आज प्रत्येक टीचरनी प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर घ्यायचा आणि ज्ञान प्रकाश विद्या मंदिर ऑनलाईन इंग्लिश ग्रामर क्लासेस किंवा S.P. जवळकर ऑनलाईन इंग्लिश ग्रामर क्लासेस, ठीक आहे, नोंदणी करा. कारण आता शिकलेलं ज्ञान, आता घेतलेलं ज्ञान आयुष्यभर पुरतं पण आणि उरतं पण. आता मी पहिलं एकाच वाक्यात सगळ्याला समजेल. आता तुम्हाला सगळ्याला पण दिसतंय आता हे वाक्य लिहिलेलं इथं की इज टू लेट टू कम हिअर. तो इथे येण्यासाठी त्याला खूप उशीर झाला. मग इतकं सोपं आहे. मी गमतीने म्हणत असतो आणि सगळं गमतीने आणि व्यवस्थित शिकवायचं. फक्त आय वॉन्ट दॅट देअर मस्ट बी पिन ड्रॉप सायलेन्स. ज्ञान प्रकाश विद्या मंदिर दर्जा आपला टॉपचा आहे. इंग्लिश ग्रामर आपण टॉपचं करूया, ठीक आहे. तर आज आपल्याला जो चॅप्टर शिकायचा आहे त्या चॅप्टरचं नाव 3 वेळेस जोरात म्हणायचं. काय चॅप्टरचं नाव? रिमोटिव्ह. 1 मिनिट. रिमोटिव्ह जोरात म्हणायचं. रिमोटिव्ह, 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 रेमो नाही, रिमोटिव्ह. आणि आता हालचाली दिसल्या. एकाग्रता आयुष्यामध्ये फार महत्वाची. बाकी सगळे थॉटलेस होऊन पॉज घेऊन फुल कॉन्सन्ट्रेशननी इकडे बघायचं.
ठीक आहे. आता बघा, तुम्हाला इथे याच्यामुळे बसवलेलं आहे की तुम्हाला तिकडून लांबून दिसणार नाही. मला असं वाटतं उद्या यांना पाठीमागे बसवायचे. इथे जे बसलेले मुलं आहेत ना, आपण सगळे मिळून छान करूयात. आता रिमोट करताना काय करायचं, तर दोनच गोष्टी करायच्या. बघा, 10वीचे पण मुलं आलेत नाही तर खाली. व्हेरी गुड. तुमच्या 10thला आता 3ऱ्या मार्काचं चाललेलं आहे. म्हणजे 3 मार्क तुमच्या खिशात येतात. नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आणि आत्ता नाही होणार तर जीवनभर होणार आहे. ठीक आहे बेटा. नाव आय वॉन्ट द पिन ड्रॉप सायलेन्स. You should be in the uniform tomorrow. आता 1-2 मिनिटं फेसबुक लाईव्ह बंद करा. कुत्र्यासारखं मारे म्हणून सांगून होतो मराठीत. लक्षात आलं ना. आणि जिंदगीभर वाचले. तिकडे बोलायचं नाही रे कोणी. हो गणेश, अरे बोलू नका म्हणून सांगितलं. तिकडे तुम्ही पण इकडे येऊन उभा राहता. Again we are starting, we are continuing. I have to give just some secret suggestion to the students. So far that I have taken the pause. इतकं सोपं आहे की 5च मिनिटात शिकू शकाल. काही नाही. दिलेल्या वाक्यामध्ये TOO सो, TOO सो, TO दॅट, एवढंच फक्त. मग बाकी चेंजेस मी तुम्हाला सांगेन. बाकी काय बदल करायचे ते सांगेन. TOO सो, TO दॅट, TOO TO म्हणा. इतक्या सोप्या भाषेत इंग्रजी व्याकरण कुठेही होत नाही. फक्त आपल्या ज्ञानप्रकाश विद्या मंदिरमध्ये सेवानिवृत्त झालेले प्राचार्य SP जवळकर हे स्वतः येतात. ते म्हणत नाहीत की मी संस्थेचा पदाधिकारी वगैरे. मला ज्ञानप्रकाश मधले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये इंग्लिश ग्रामर मध्ये टॉप करायचे, देशामध्ये टॉप करू. आणि किती सोपं आहे. इकडे बघा. आता हे बघा, दिलेलं वाक्य जसं की कसं लिहायचं. ही, इज, TOO व्हेरी गुड. आणि पुढचा भाग लेट, TO व्हेरी गुड. बघा सर, तिथे सर उद्या कॉलर माईक घेऊन ये बघा. तर TOO सो, TO दॅट, एवढंच आहे. आणि मग सुरुवातीचा करता ही आहे तो पुढे लिहायचा. सुरुवातीला रामा असतं तर ही घेतलं असतं, सीता असतं तर सी घेतलं असतं, बॉईज असतं तर दे घेतलं असतं, गर्ल्स असतं तर दे घेतलं असतं. आणि नुसतं बॉय असतं तर काय घेतलं. त्यांना उद्यापासून रेग्युलर यायला सांगा. इकडे बघा. आता
ही जसंची तसं दिलं. आता इथं कोणता काळ आहे कोण सांगेल मला? अँड इज आर असलं की प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर असलं की पास्ट टेन्स, आणि विल शॅल असलं की फ्युचर टेन्स. सोपे तंत्र आहे. आता इथे इज आहे म्हणून प्रेझेंट टेन्स साठी कॅनॉट वापरायचं. He is so late. Rama was too late to catch the train. त्याची ट्रेन हुकली कारण तो ट्रेन धरायला खूप लेट झाला. मुलांना थोडं पुढे घ्या, ताईला जाऊ दे. तर बघा, रामा रामा, वॉज टी डबल ओ, जोरात म्हणा, टी डबल ओ, लेट जसंची तसं, टी ओ. आणि रामाबद्दल काय लिहितात? ही. सीता असतं तर शी. आणि इथं वाच आहे म्हणजे कोणता काळ आहे? व्हेरी गुड, पास्ट आहे. जावीच्या एकही मुलगा जावीला 90% खाली राहणार नाही इंग्लिश ग्रामर मध्ये. तुम्ही 5वीचे सुद्धा मुलं छान शिकताय. इकडे बघा, मला एकाग्रता ठेवायला सांगितलेली. वॉज असल्यामुळे भूतकाळ, मग भूतकाळामध्ये कुड नॉट घ्यायचं बस. कुड नॉट कॅच द ट्रेन जसंची आणि विल असेल तर विल नॉट, शॅल असेल तर शॅल नॉट बस. म्हणजे वर्तमान काळात पुढे कॅनॉट करायचं, भूतकाळात कुड नॉट करायचं. आणि ती